जय भीम, नमो बुद्धाय. भावानो बहिणो, कसे आहेत तुम्ही? आशा करते की सगळेजण चांगलेच असतील. वावराकडे आले होते. किती 15 दिवसांनी वावराकडे आले बघा. 15 दिवस सारखी झड होती आमच्या इकडं. तुमच्या इकडं पण असेलच. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही. आणि हे बघा, हे इथं मैत्रिणीच्या शेतामध्ये आले. ती म्हणली चल म्हणली येडा करायला, आणि माझ्यासोबत चल म्हणली. तर मैत्रिणीचं कसं असतंय, चल म्हणली की निघालच. हे बघा त्या ताईनं कुठं कुठं ते झाडं उपटायली. तिला आता काय झोपच येण्या झाली. ती आता 15 दिवस घरी राहिली. आता कुठं कुठं झाले तणकट उपटायली. आता टाकी बाई, कुठं टाकतीस आता? दुरीवर टाकती काय? हे बघा दिलं इथे टाकून. आणि तुम्हाला चिखल दाखवते बघा भावानं बहिणं. चला हे बघा. आणि ही आहे आता पांदण बघा. गावाकडे जायची पांदण आहे. लयच भारी पांदण आहे बघा. तुम्हाला मुद्दामच म्हटलं भावानं बहिणीला दाखवा म्हणलं. तर हे गावाकडे कसा चिखल असते म्हणून ते. नुसता चिखल आहे. आपका हे वाटणं चलायचे. चल की आका. आता बघा मी वाटलं लागले आणि तिथंच बघा हे असं असतं शेतकऱ्याचं. ते बघा कशी उपटायली फराफरा. आता चलला माय. पाऊस आला तर पुन्हा भिजतील आपण. आभाळ आले हे बघा भावान बहिणो, आभाळ बी आले. ते ताईला म्हणाले चला चला फरफरत येई ना बघा. आली बघा. तुम्ही वरती नको माय, कुणी दाती यायचं आहे वावरातून जावं तर. तरी बी भे वाटतंय. ए पुरी डोळे फोडते का काय माहिती छत्रीने. राणी इकडे बघ की मी याकड. तू इकडले चिखल झाला म्हणून जरा असं अलीकून चल होतं. तरी मी भीत भीतच चल होतं. दुसऱ्याच्या वावरात कसं जावं माय. कापसात झाड आहे तर ही आमची जरा मैत्रीण जरा झटच आहे. ती निघली चरा म्हणली का आपण थोडं झाडावर पाय देणार होता. हे बघा कशी आहे बघा. बघा एकदा तुम्ही. गावाजवळच आहे शेत. हे काय इथे बुद्धविहार दिसायले. आभाळ आले त्याच्यामुळे म्हटलं तर चला. आणि लय चांगलं वाटलं बघा. किती 15 दिवसांनी शेतामध्ये आलो तर. नाही तर घरी तर काय करमना, जेवण बी जाईना. नुसतं चिकचिक चिकचिक सगळा चिखलच आहे. वावरामध्ये लय चांगलं असतंय, फ्रेश वातावरण. बघा ही एक हाय सोबती. ती मला हसायली. मला का नाही भावानं बनवले काय बोलणं येत नाही जरा शुद्ध. काय करावं, ती हसायली मला. हसू दे आता काय करा. हसले तर हसलं. आलतो निंदायचं काय बारीक आहे आमचं. इथं काय आहे बारीक. तुमचं हाताला जागो या जोग आहे ना. आमचं लय बारीक. तिकडे 2 महिला मंडळ आहे ते निंदा येतात. पाळी घालून निंदायचे दादा. मैत्रिणी त्या माझी सून आहे. दुर्पद बाईची त्या सासूच्या ओळख आहे. आंबे विकतात किंवा त्याची दुर्पद माहिती हो. ते पहा आपल्या कापसाच्या वावरातूनच चिखल आहे. कापसाची झाडे बी काय काय जागेवर तुडी देतात. आता काय करावं, दुसरीकडून वाट नाही म्हणल्यावर यावंच लागत आहे.
पावसामुळं बघा कसे तणकटे झालेत पुन्हा वावरायनं गच भरलेत रानं. हळू नसेल का माहिती काठी असतील धुर्याला. ते पहा कापसामध्ये कशी हळद निघली बघा, डब्बल हळद निघली. गेल्या वर्षी या वावरामध्ये हळद होती आणि पुन्हा त्याच्यामध्ये कशी निघली हळद. तुम्ही घेतली ती का काढायला? बर आलं पहा जवळ जवळ गाव आले. लयच जवळच आहे शेत. असो कोणी आपल्याला काय करायचंय, येत असेल कोणी शेतामध्ये. इथं हळद आहे. हळदी ते बी लय मरणाचं गोत झाली. निंदा कसं निंदा आपल्याला काय सांगले का काय का ते काका काय म्हणते रे आमच्या वावरामध्ये जुलमच बसले तर बाया निंदायला. पैसे कुणाला मागा मग. हो